नमस्कार. फूड लॅब विथ प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. काकडीमध्ये रवा घालून आज आपण ही पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. ती तुम्ही ना आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच बनवून खाल. तर आजची ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. म्हणजे तुम्हालाही अशीच मस्त पौष्टिक रेसिपी बनवता येईल. तर चला पाहूया रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हवी आहे ती काकडी. इथे मी 2 काकड्या चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. काकडीचा पुढचा आणि मागचा भाग मी थोडासा कट करून घेते आहे. कधी-कधी काय होतं काकडी ही कडू लागते चवीला म्हणून ना सुरुवातीला आपल्याला थोडासा काकडीचा तुकडा काढून घ्यायचा आणि खाऊन बघायचा. काकडी जर कडू असेल ना तर ती काकडी आपण घ्यायची नाहीये. बहुतेक वेळा काय होतं उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाजी चपाती खावीशी वाटत नाही. मग अशा वेळी काकडीपासून बनणारी झटपट अशी पौष्टिक आणि पोटाला थंडावा देणारी रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकताय. घरात सगळ्यांना आवडणारी अशी ही रेसिपी तयार होते. तर आता काय करायचं काकडीचं या पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही साल न काढतासुद्धा काकडी घेऊ शकताय. पण मी काय करते साल काढून घेते आहे. काकडीपासून ही बनणारी रेसिपी खायला एकदमच छान लागते. अगदी घरातल्या सगळ्यांना आवडेलसुद्धा आणि झटपटही होते. त्यामुळे तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवून बघा. तुम्हालासुद्धा ही सोपी वाटेल बनवायला. त्यानंतर आपल्याला काकडी ही किसून घ्यायची आहे. तर इथे माझ्याकडे अशा प्रकारची छोटी किसणी आहे. या किसणीने मी काकडी किसून घेते आहे. जर तुमच्याकडे अशा छोट्या आकाराची किसणी नसेल, तर मोठीसुद्धा तुम्ही येथे वापरू शकताय. तर दोन्ही काकड्या अशा पद्धतीने मी किसून घेतल्या आहे. काकडीमध्ये भरपूर पाणी असतं की नाही, तर आता हे पाणीसुद्धा आपण या रेसिपीसाठी वापरणार आहोत. त्यामुळे की नाही काकडी ही उन्हाळ्यात खाल्लेली खूप बेस्ट असते. तर आता इथे काकडी किसून झाली आहे. आता पुढची प्रोसेस आपण बघूया. काकडी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे. तर इथे मी जाड रवा वापरते आहे. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घेऊ शकताय. ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने अर्धा वाटी आपल्याला यामध्ये दही घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण रवा, दही घेतलंय त्याच वाटीने आपण पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे. काकडीमध्ये थोडंसं पाणी होतं की नाही आपल्या, ते सुद्धा पाणी यामध्ये आपण ॲडच केलं आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण अगदी कमी साहित्य वापरून ही रेसिपी बनवतो आहोत. तर हा रवा या काकडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी फक्त 10 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. यामुळे काय होईल रवा छान भिजला जाईल. आता ह्या रेसिपीसाठी लागणाऱ्या भाज्या आपण कट करून घेऊया. भाज्यांमध्ये मी कांदा, कोथिंबीर आणि मिरची घेतली आहे. भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या अजूनही भाज्या ॲड करू शकताय. जसं की गाजर, बीट, शिमला मिरची. तर मी फक्त कांदा, कोथिंबीर आणि मिरचीच घालते. कारण की हे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात. तर कांदा काय करायचा अगदी बारीक-बारीक कट करून घ्यायचा आहे. इथे मी कांदा, मिरची आणि कोथिंबीर बारीक-बारीक कट करून घेते. तोपर्यंत माझी एक तुमच्याकडे विनंती आहे, की तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या देशातून, कुठल्या गावातून पाहतात, ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. म्हणजे तुमचे मी ह्या व्हिडिओच्या शेवटी आभार मानेल. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे पुढचे नवीन-नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज बघता येतील आणि हाईप बटन आहे ना, ते सुद्धा नक्की क्लिक करा. आता इथे मी कांदा, कोथिंबीर, मिरची कट करून घेतली आहे. आता ही आपण थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया आणि आपण जो रवा भिजत ठेवला होता की नाही 10 मिनिटापूर्वी, तो आता पाहूया. 10 मिनिटामध्ये रवा छान भिजला आहे. पाणी यामध्ये शोषून घेतलं आहे. त्यामुळे रवा मस्त असा आपला भिजला आहे. रवा आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला आपण मगाशी कट करून घेतलेल्या भाज्या म्हणजे कोथिंबीर, मिरची आणि कांदा यामध्ये घालून घेऊया. उन्हाळ्यात कसं जास्त आपल्याला मसालेदार खावंसं वाटत नाही. त्यामुळे काय होतं जळजळ होते. म्हणून आजची ही रेसिपी अगदी सोपी, साधी बनवणार आहोत कमी मसाल्यामध्ये. त्यासाठी अर्धा चमचा मी जिरे पावडर घातली आहे. चवीपुरतं 1 चमचा मीठ घातलं आहे आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या बारीक-बारीक कट करून घालू शकताय. बीट, गाजर, शिमला मिरची किंवा तुम्ही कॉर्नसुद्धा यामध्ये घालू शकताय. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं, की आपल्याला ह्या रेसिपीसाठी लागणारं जे भांडं आहे ते घ्यायचं आहे.
तर आज आपण इथे अप्पे बनवत आहोत. तर माझ्याकडे अप्पे पात्र आहे. ते मी गॅसवर ठेवते आहे. थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आता अप्पे पात्राच्या खणांमध्ये आपण थोडं-थोडं ब्रशनी तेल लावून घेऊया. इथे जास्त तेलाचाही आपण वापर करणार नाहीये. त्यानंतर आपल्या रव्याच्या ह्या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. सोडा ॲक्टिव्हेट होण्यासाठी आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बॅटर आपलं या पद्धतीचे तयार करून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही झालं पाहिजे. तर हे तयार झालेलं बॅटर आता अप्पे पात्रामध्ये 1-1 चमचा आपल्याला घालून घ्यायचं आहे. अप्पे पात्राच्या कणांमध्ये हे बॅटर घालताना सुरुवातीला आपल्याला साईडच्या कणांमध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि जो मधले खण असतात की नाही त्यामध्ये शेवटी आपल्याला हे बॅटर घालायचं आहे. मधल्या खणांमध्ये गॅसचा जाळ आहे की नाही जास्त लागतो आणि त्यामुळे ते पटकन भाजले जातात. म्हणून शेवटी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. यावरती झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी. 5 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघायचं आहे आणि एखाद्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे अप्पे हे पलटी करून घ्यायचे. बघितले तुम्ही इथे छान असे अप्पे आपले एका साईडने भाजले गेले आहेत. सुरुवातीला आपल्याला मधले अप्पे पहिल्यांदा पलटी करून घ्यायचं आहे. बघा इथे अप्पे हे मस्त असे भाजलेत. आता साईडचे अप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. आता वाटलंच तर तुम्हाला यावरती थोडं-थोडं तेल सोडायचं. नाही सोडलं तरीसुद्धा छान असे अप्पे भाजले जातात. त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं म्हणजे पटकन खालची साईडसुद्धा छान भाजली जाते. मस्त असे आपले अगदी 10 मिनिटात हे अप्पे तयार झालेत. अगदी कमी तेलातले, जास्त तेल वापरलं गेलं नाही आपण इथे. आणि जर तुमच्याकडे अप्पे पात्र नसेल ना, तर ह्या बॅटरपासून तुम्ही इडलीसुद्धा बनवू शकता. छोट्या आकाराचे चिले बनवू शकता किंवा उत्तप्पाही तुम्ही बनवू शकताय. अगदी अप्पेच बनवले पाहिजे असं काहीच नाही. अप्प्यांसोबत खाण्यासाठी मी इथे मस्त अशी हिरवीगार पुदिना, कोथिंबीर, मिरची घालून चटणी बनवली आहे. ही सुद्धा पोटासाठी अगदी थंडावा देणारी आहे. पुदिना, कोथिंबीर सोबतच्या चटणीसोबत अप्पे खायला अजूनही भारी लागतात. ही चटणी तुम्ही नाही बनवली, खोबऱ्याची बनवली तरी चालेल किंवा टोमॅटो केचपबरोबर खाल्ले तरी चालतील. अगदी नुसतेच जरी तुम्ही खाल्ले ना, तरीही चवीला खूपच भारी अप्पे लागतात. आतून अगदी सॉफ्ट असे अप्पे तयार झालेत. आपण हे अप्पे अगदी पौष्टिक असे बनवले आहेत. काकडी घातली आहे. काकडी उन्हाळ्यामध्ये खायला अगदी पौष्टिक आहे. नेहमी-नेहमी तोच-तोच नाश्ता खाऊन बोर झाला असाल तर असे अगदी झटपट होणारे रवा आणि काकडीचे अप्पे नक्कीच करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक छोटंसं कमेंट करा, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छोट्याशा आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.